चला, परत एकदा तुमचं स्वागत आहे स्वप्नील सायन्समध्ये. आजच्या दिवसाला, आजच्या आपल्या या क्लासला सुरुवात करूयात. आजचा जो आपला टॉपिक आहे, तो आहे निबंध लेखन, एसे रायटिंग. निबंध कसा लिहायचा? आपल्याला माहिती आहे की UPSCच्या आणि आता जो MPSCचा नवीन पॅटर्न झालाय, त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एसे म्हणून एक पेपर असतो. 250 मार्कांचा पेपर असतो आणि 2 एसे किंवा निबंध त्याच्यात लिहायचे असतात. म्हणजे एका निबंधाला 125 मार्क आहेत. प्रत्येक निबंध 125 मार्कांसाठी असतो. याच्यातून आपल्याला लक्षात येतं, की निबंध लेखनाचं किती महत्व आहे या परीक्षांमध्ये. तुम्ही बघा बाकी प्रश्न तुम्हाला किती 10 मार्क, 15 मार्क एवढ्या मार्कांसाठी विचारले जातात. GS पेपर 4 मध्ये जो एथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर आहे त्याच्यात 20 मार्कांसाठी असतो प्रश्न. इथे तुम्ही सरळ सरळ लक्षात घ्या 125 मार्कांसाठी एक निबंध असतो आणि हे मार्क काउंट होतात. निबंधाचा जो पेपर आहे हा क्वालिफाईड नाहीये. याचे मार्क तुमच्या मेन्सच्या स्कोअर मध्ये मोजले जातात. आणि फक्त तो निबंधाचा जो पेपर आहे त्याच्यातच तुम्हाला निबंध लिहायचे नसतात. इंग्लिश आणि भारतीय भाषेचे जे पेपर आहेत याच्यामध्ये पण निबंध लिहायचे असतात. ते क्वालिफाईंग पेपर्स आहेत. मेन्स एक्झाम मध्ये इंग्लिश आणि इंडियन लँग्वेज भारतीय भाषा तुम्ही कुठलीही एक भाषा घेऊ शकता. आपल्या जे 8वं परिशिष्ट आहे घटनेचं त्याच्यामध्ये ज्या भाषा दिल्या आहेत त्याच्यातली कुठली एक तुम्ही भाषा घेऊ शकता आणि लिहू शकता. याच्यातही निबंध लिहायचा असतो. असं हे महत्व आहे निबंध लेखनाचं. बऱ्याच लोकांचा, विद्यार्थ्यांचा असा समज आहे की निबंध लेखनाची प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. निबंध लेखन आपल्याला सगळ्यांना येतं. ते तर सोपं आहे. निबंध म्हणजे काय एक विषय दिला असतो त्याच्यावरच ते लिहायचं असतं. असं काय अवघड आहे? अवघड आहे. निबंध लेखन एवढं सोपं नाहीये जेवढं असं लोकांना वाटतं. आणि मी बघितलं आहे बरेचसे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण आपलं लक्ष कशाकडे असतं? GS 1, 2, 3, 4 आणि वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट. आपल्याला वाटते एवढीच तयारी करणं म्हणजे परीक्षेची तयारी करणे. हे चुकीचं आहे. निबंध लेखनाचं महत्व खूप जास्त आहे. 250 मार्कांचा पेपर आहे हा. याचे मार्क काउंट होणार आहे तुमच्या स्कोअर मध्ये. दुसरी गोष्ट इतकं सोपं नाहीये. आणि बरेचसे विद्यार्थी जे ही चूक करतात, या पेपरकडे दुर्लक्ष करतात, ते एकतर मेन्स नापास होतात, पासच होत नाहीत, किंवा मग जेमतेम कशी तरी पास होतात आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्यांचं नाव येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, UPSC किंवा MPSC आता जी होणार आहे पुढच्या वर्षीपासून जो पॅटर्न होणार आहे, इथे तुम्ही कुठल्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे आणि ते त्याला द्यायला हवं. ठीक आहे. असेही विद्यार्थी आहेत की ज्यांना या निबंधाच्या पेपरमध्ये 250 पैकी 40 आणि 50 मार्कच मिळतात. तिकडे GS मध्ये चांगला स्कोअर करतात, ऑप्शनल मध्ये स्कोअर करतात, एसे रायटिंग मध्ये मार्क खातात. 40 आणि 50 मार्क, चान्सच नाही काही फायनल मेरिट लिस्ट मध्ये यायचं. तेच जे या पेपरकडे नीट लक्ष देतात, ज्याची तयारी करतात, ते या पेपरमध्ये, निबंधाच्या पेपरमध्ये 130, 140, 150 मार्कही घेतात. हा फरक असतो पास होणाऱ्यामध्ये आणि नापास होणाऱ्यामध्ये. मी सांगितलं ना, बुद्धिमत्तेचा खूप फरक नाहीये. जो पास होतो तो खूप हुशार आहे, त्याची बुद्धिमत्ता खूपच तल्लक आहे वगैरे वगैरे. जो नापास झाला तो एकदमच विद्यार्थी होता, असं काही नाही. तयारीचा फरक असतो फक्त.
पास होणारा विद्यार्थी चांगली योजना बनवतो, त्या योजनेनुसार आपली तयारी करतो परीक्षेची. नापास होणारा विद्यार्थी सहसा कुठलीच योजना बनवत नाही. बनवली तरी चुकीची बनवतो किंवा चांगली योजना बनवतो, पण त्याचं पालन करत नाही. हाच फरक असतो फक्त. निबंध लेखन, कौशल्य आणि कला. निबंध लिहिणं एक कौशल्याचं काम आहे किंवा स्किल आहे. ते आत्मसात करावं लागतं, ते शिकावं लागतं. असं नाही की मी डायरेक्ट पेपरमध्ये जाईल, तिथे टॉपिक बघेल आणि मग मी काहीतरी लिहेल, असं नसतं. कौशल्य जे आहे, हे शिकल्या जाऊ शकतं, शिकवल्या जाऊ शकतं. सरावाने त्याचा विकास केला जाऊ शकतो. स्किल आहे. उदाहरणार्थ सुतारकाम. एखाद्याला जर सुतारकाम शिकायचं असेल, सुतार म्हणजे जे लाकडाचं काम करतात बघा. दारं बनवणं, खिडक्या बनवणं किंवा अजून लाकडाच्या काही वस्तू बनवणं. याला कौशल्य लागतं. आता दिवाळी आली, आपण आपले घर पेंट करतो. करून घेतो आपण. काही लोकं स्वतः प्रयोग करतात. नाही मी पेंट करेल. काय सोपं तर आहे. पेंट घ्यायचा, ब्रश टाकायचा, भिंतीवर ठक, 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 ठक मारायचं. झालं. भिंत पेंट, घर पेंट, सगळं पेंट. कधी जाऊन बघा त्यांच्या घराच्या भिंती. चित्र-विचित्र दिसतात काहीतरी. लक्षात येऊन जातं, की हे यांनी स्वतः केलंय. पेंटरकडून नाही करून घेतलं. आणि तोच एखादा पेंटर जो असेल, प्रोफेशनल पेंटर, तो जेव्हा येऊन पेंट करतो, तेव्हा बघा किती सुंदर दिसतं. कुठे अशी भिंतीवर वळ दिसणार नाही. एकीकडे डार्क कलर झालाय, एकीकडे लाईट कलर झालाय नसतं. तो बरोबर बॅलन्स करतो कलरला. ब्रशची निशाण दिसणार नाही तुम्हाला. आडवे उभे कशी. बरोबर त्याला माहिती असतं किती पेंट घ्यायचं. जर पाणी टाकायची गरज असेल, तर पाणी किती टाकायचं. तो ब्रश कसा फिरवायचा, ही पण हे कौशल्य आहे. त्यालाही काही एकदम त्याने हातात पेंट ब्रश घेतला आणि मारलं असं नाही. त्यांनी बघितलंय, शिकलाय तो. म्हणून त्याला माहिती आहे. तसंच निबंध लेखन जे आहे, हे याला एक कौशल्य लागतं, एक स्किल लागतं आणि चांगली गोष्ट आहे, की हे शिकता येऊ शकतं. हे तुम्ही शिकू शकता. हे शिकवलं जाऊ शकतं, की निबंध लिहायचा कसा. त्याचं एक तंत्र आहे. ते तंत्र शिकवलं जाऊ शकतं, की हे असं-असं आहे. या स्टेप्स फॉलो करा. चांगला निबंध लिहिला जाईल. आणि निबंध लेखन एक कला पण आहे. एक आर्ट आहे. काही लोकांमध्ये हे नैसर्गिक असतं. तुम्ही एखाद्याला सांगणार, काही टॉपिक देणार, म्हणणार याच्यावर लिही. एखादा विद्यार्थी कोणी असेल, की ज्याला अजिबात काही लिहिताच येत नाहीये किंवा कसं तरी वेडं-वाकडं काहीतरी लिहून टाकतोय. एखादा विद्यार्थी असेल जो खूप चांगला लिहेल त्याच्यावर. ही कला आहे. आपण लहानपणापासून बघत आलोय, शाळेत वगैरे असताना. काही लोकांना आपल्यातल्याच काही मित्र-मैत्रिणींना चांगलं लिहिता येतं. काही लोकांना बघा कविता करण्याची सवय असते, कविता लिहिण्याची. स्वतः कविता बनवतात, स्वतःच लिहितील 4 ओळी, 8 ओळी. आपले एक माननीय खासदार पण आहेत, जे खूप छान-छान चारोळ्या करतात. तिकडे संसदेतही करतात. त्यांच्या चारोळ्या ऐकलं, की माणूस खुश होऊन जातो. अर्थ काय निघतो वगैरे ती गोष्ट नाहीये, पण मजा येते. एखाद्या वेळेस खूपच मूड वगैरे खराब असला, तर जरा त्या 4 वेळा ऐकून घ्यायचे. तेवढाच मूड चांगला होतो. जेव्हा ते 4 वेळा करतात, संसदेतले बाकीचे सदस्य जे आहेत, ते खळखळून हसतात. म्हणजे मुद्दा काय बोलायचा हे महत्वाचं राहत नाही मग. त्या 4 ओळ्या आहेत, त्याच्यातली जी कॉमेडी आहे. आता ही कला आहे त्यांच्यामध्ये, की तिथे संसदेमध्ये उभ्या-उभ्या भाषण देतात, ते 4 वेळा करून टाकतात. सगळ्यांमध्ये ही कला नसते आणि मला वाटतं ही कला कोणी आत्मसातही करू नये. पण बाकी तुम्ही एरवी बघा, आपल्या मध्ये काही लोकं असतात, की जे असं बसल्या-बसल्या कविता करून टाकतील. एखादं कोणी शेर करून टाकेल. गझल, गझल लिहून टाकेल बसल्या-बसल्या. एखादा काही मुद्दा असेल, कोणी त्याच्यावर एक 2-4 पानांचा लेख लिहून टाकेल. ही नैसर्गिक कला आहे, आर्ट आहे.
आता ते काही फारसं शिकवता येत नाही. ते म्हणतात ना, चित्रकला म्हणजे काय तुम्ही एखाद्या माणसाला रेषा ओढायला शिकू शकता, कलर भरायला शिकू शकता. तुम्ही त्याला चित्रकला नाही शिकवू शकत. कारण ती कला आहे. आर्ट नाही शिकवलं जाऊ शकत. काही बघा आपण लहान असताना आपल्यासोबत काही लोक असतील किंवा आपणही त्यातले असू, की नैसर्गिकरित्या आपल्याला चित्रकलेची आवड असते, रंगांची आवड असते आणि आपल्याला ते जमतं. आपल्याला व्यवस्थित चित्र काढता येतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित रंग भरता येतं. काही लोकांना तुम्ही कितीही शिकवा, नाहीच जमत त्यांना. याच्या उदाहरणामध्ये मी येतो. मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्हाला चित्रकला म्हणून एक विषय असायचा आणि दरवर्षी म्हणजे ते पेपरमध्ये जेव्हा परीक्षा व्हायची शाळेमध्ये, त्याच्यात तोही पेपर व्हायचा चित्रकलेचा आणि दरवेळेस मला त्याच्यामध्ये सी ग्रेड वगैरे मिळायचं. एकदा एके वर्षी मी ठरवलं, की नाही मी याच्यात ए ग्रेड मिळवूनच राहणार. कारण बाकी विषयांमध्ये मला चांगले मार्क पडायचे. पण हे चित्रकला म्हटलं, की मी सी ग्रेडमध्येच यायचो. ते पण मला वाटतं बिचारे आमचे शिक्षक चांगले होते किंवा आमच्या शाळेचा नियम होता, की तुम्ही सीच्या पलीकडे ग्रेड नाही देऊ शकत म्हणून ते सी देत असतील कदाचित. इतकं घाण चित्र असायचं माझं. नव्हतंच जमत आता काय करणार आहे? पण एक वर्षी मी ठरवलं, असं कसं जमत नाही. बघू आता. आणि त्या वर्षी मला आठवतंय मी सगळ्या विषयाचा अभ्यास कमी केला. चित्रकलेचा अभ्यास खूप जास्त केला. म्हणजे त्या विषयाला मार्क नाही, फक्त ग्रेड होते ए तरी त्याचा अभ्यास खूप जास्त केला. कारण मी ठरवलं होतं माझं पूर्ण शाळेतलं जे करिअर आहे, विद्यार्थी म्हणून ते सी ग्रेड घेण्यात गेलाय चित्रकलेत. आता म्हटलं नाही, आता शेवटचं वर्ष होतं काहीतरी 9वीत वगैरे काहीतरी होतं. 10वी मध्ये चित्रकला वगैरे नसायचं. 9वी मध्ये शेवटचं होतं ते चित्रकला वगैरे. मी ठरवलं यावर्षी तर शेवट ए ग्रेडने करायचा. जरी माझं पूर्ण चित्रकला सी ग्रेडमध्ये केलं असेल, शेवट मी ए ग्रेडने करणार. खूप प्रॅक्टिस केली. चित्र काढायचे, रंग भरायचे वगैरे, वगैरे खूप करून बघितलं. शेवटी एक असं चित्र मला जमायला लागलं. हरणाचं चित्र होतं. मी एका ठिकाणी बघितलं होतं चित्र ते. हरीण आहे, झाडांमध्ये उभा आहे, खाली गवत वगैरे आहे असं. आणि तो हरीण असा पुढे बघतोय. म्हणजे असं वाटत आहे, की तो हरीण बघतोय आणि फोटोग्राफरने त्याचा फोटो काढला. अशा प्रकारचं एक चित्र होतं. कुठल्यातरी पुस्तकात मला सापडलं होतं. एवढं Google-बिगल नव्हतं त्यावेळेस आणि आमच्याही घरी काही असं इंटरनेट वगैरे आहे असं काही नव्हतं. इंटरनेट होतंही तर ते BSNLचं होतं ते. Googleचं पेज ओपन व्हायला 5 मिनिटं लागत होते त्याला. 2003 ची वगैरे गोष्ट आहे ही. खूप आधीची गोष्ट आहे. त्यावेळेस हे Android आलं नव्हतं. WhatsApp-बिट्सअप नव्हतं त्यावेळेस काही. स्मार्टफोनच नव्हते मुळात त्यावेळेस. तर त्यावेळेसची गोष्ट आहे. ठीक आहे, ते मला चित्र कुठेतरी पुस्तकात मिळालं. मी त्याची खूप प्रॅक्टिस केली. तो हरीण काढायचा, त्याच्यामध्ये कलर भरायचा. आणि मग चित्रकलेचा पेपर होता आणि आम्हाला माहिती होतं, की आता या वर्षी आम्हाला असं काही कोणी टॉपिक देणार नाही, की याच्यावर काढा. फ्री ड्रॉइंग होतं, की तुम्हाला जे वाटतं ते काढा. मग मी तो आपण ज्या हरणाची प्रॅक्टिस केली होती, त्याचं चित्र काढलं, त्याला रंगवलं वगैरे आणि मला असं वाटलं खूप जबरदस्त चित्र काढलंय. ही जी 6माही परीक्षा असते त्यावेळेसची गोष्ट आहे, दिवाळीच्या आधीची. त्याच्यात ते मी चित्र काढलं हरणाचं आणि केला पेपर सबमिट. नंतर दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे झाल्या. त्याच्यानंतर मग बाकीचे जे पेपर ते चेक करून झाले होते, ते वाटण्यात आले शाळेत, वर्गामध्ये आणि आमचे जे चित्रकलेचे जे शिक्षिका होत्या, त्यांना सवय होती, की ते सगळ्यांची अशी चित्र सगळ्यांना क्लासला दाखवायचे, की बघा याने हे काढलं, छान काढलं, घे. तिने ते काढलं, हे बघा हे पण छान आहे, घे. असं करून मग ते पेपर देत होते. मग माझा नंबर आला. त्यांनी माझा पेपर उचलला. सगळ्या क्लासला दाखवला, बघा स्वप्नीलनी पण एक सुंदरसा कुत्रा काढला आहे गवतामध्ये उभा असलेला. आता हे फक्त मलाच माहिती होतं, की मी हरीण काढलंय. पण आमच्या शिक्षिकेला वाटलं, की मी गवतात उभा असलेला कुत्रा काढलाय. असो, काहीही असो. महत्त्वाची गोष्ट ही आहे, की मला ए ग्रेड मिळाला त्याच्यात. माझं समाधान त्याच्यात होतं. तुम्ही हरीण समजा, नाही तर कुत्रा समजा, नाहीतर अजून काही समजा. ग्रेड ए पाहिजे होता. तो मिळाला शेवटी. थँक यू. तेव्हा माझ्या मनाला समाधान मिळालं.
की नाही चला इतकं माझं पूर्ण शाळेतलं आयुष्य जे आहे ते सी ग्रेड मध्ये गेलंय चित्रकलेमध्ये. फायनली आता संपता संपता शेवटी शेवटी मला ए ग्रेड मिळाला. चला ठीक आहे, मिशन अकम्प्लिश्ड. एवढी जी मेहनत केली, इतके दिवस चित्र काढायची, कुठेतरी ती सार्थकी लागली. तर अशा पद्धतीचे कला आहे. त्याच पद्धतीची निबंध लेखन जे आहे, ही पण एक कला आहे. काही लोकांना ही सहज जमते. कारण तो त्यांच्यामधला नैसर्गिक गुण आहे. त्यांना येतं लिहिता. एखादा टॉपिक आला, तर त्याला बघून, त्याला अनुसरून व्यवस्थित पद्धतीने काहीतरी लिहायचं, चांगली त्याची मांडणी करायची ही कला आहे. नैसर्गिक आहे. काही लोकांना हे जमत नाही. हे आत्मसात करावं लागतं. असं नाही की हे जमूच शकत नाही. नाही, नाही माझ्यामध्ये ती कला नाहीच आहे, आता नाही होणार. नाही, होतं. कौशल्य पण आहे ना. नाही कला आहे तुमच्याकडे, नाही नैसर्गिकरित्या तुम्हाला चांगलं लिहिता येत, काही हरकत नाही. कौशल्य तरी विकसित करा. स्किल डेव्हलप करा. ज्यांच्यामध्ये कला आहे ना, त्यांना स्किलवर फार जास्त जोर द्यायची गरज नसते. कारण ऑलरेडी त्यांच्यामध्ये कला आहे. ते लिहितील, चांगलं लिहितील. त्यांना सुचतंय. हे गॉड गिफ्ट आहे. याला काही नाही करता येत. ज्यांच्यामध्ये नाही, त्यांनी कौशल्य विकसित करा मग. तुमच्यामध्ये ती कला नाहीये ना, मग कमीत कमी स्किल तरी डेव्हलप करा. आणि जे मी तुम्हाला चित्रकलेचं उदाहरण दिलं, याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं, की हे विकसित करता येतं. आउटपुट मिळतं. माझ्यामध्ये नव्हती कला चित्र चांगलं काढायची. काही हरकत नाही. मी स्किल डेव्हलप केलं. नाही जमत मला बरोबर रेषा ओढणं वेळेवर, बरोबर त्याच्यात रंग भरणं वगैरे. मी प्रॅक्टिस करून केलं ते. मी तयारी केली होती. हे केल्या जाऊ शकतं. मला हे सांगायचंय. बरेचसे लोकं हार मानून घेतात. हे मी बघितलेलं आहे. नाही सर, नाहीच जमत आम्हाला निबंध लिहिणं. आम्ही खूप प्रॅक्टिस केली सर. खूप प्रयत्न करतो आम्ही चांगलं लिहायचं, नाही जमत. तुम्ही प्रॅक्टिस नाही करत आहात बाळा. तुम्ही त्या पेपरच्या दिवशी प्रयत्न करत आहात. असं नाही होणार. तुम्ही एकदम म्हणणार, की मी पेपरमध्ये जाऊन काहीतरी चमत्कार करून येईल. नाही होत तो चमत्कार. तुम्हाला पेपरच्या आधी प्रॅक्टिस करावी लागेल. मग लोकांचा प्रश्न असतो, "सर मग आधी जे आम्ही टॉपिकवर प्रॅक्टिस केली, एक्झाममध्ये तेच थोडी येणार आहे?" नाही येणार आहे. तुम्ही ज्या टॉपिकवर निबंध लिहायची प्रॅक्टिस केली, तेच टॉपिक एक्झाममध्ये नाही येणार आहे. पण तुम्हाला कमीत कमी माहिती असेल, की कुठला टॉपिक सिलेक्ट करायचं, त्याच्यावर नेमकं कसं लिहायचं, हे कामात येतं. यू-पी-एस-सी काय टॉपिक टाकेल पेपरमध्ये कोणालाच माहिती नाहीये. पण तुम्हाला प्रॅक्टिस तर असली पाहिजे. सचिन तेंडुलकर मॅच खेळायला जातो. कुठलाही प्लेयर, विराट कोहली घ्या. तेंडुलकर आता रिटायर झाला. विराट कोहलीचं उदाहरण घ्या. त्याला माहिती असतं का बॉलर नेमका कुठला बॉल टाकणार आहे? नसते माहित. पण तरी तो रोज प्रॅक्टिसला चाललाय. रोज जाऊन तो प्रॅक्टिस करतोय. त्याला नाही माहित ना, की नेमका कुठला बॉलर असणार आहे. पुढच्या टीमकडे तो बॉलिंग कसं टाकणार आहे. आता त्या बॉलरकडे पण 100 प्रकारचे बॉल्स आहेत. म्हणजे व्हेरिएशन्स आहे तो टाकू शकतो. नेमका कुठला बॉल येईल, कसं येईल हे याला थोडी माहिती आहे. पण तरी तो जाऊन प्रॅक्टिस करतो ना, हेच आपल्याला करायचं. सराव करा. आपलं स्किल विकसित करा. बघा कुठे चुकतोय. बघा काय चांगलं करतोय. अजून काय चांगलं करू शकतो. हेच शिकायचं असतं. त्याच्यासाठीचाच हा आजचा क्लास आहे. ठीक आहे. मग निबंध लेखन. तुम्हाला सांगतो निबंध लिहिणं माझ्या दृष्टीने एक सगळ्यात सोपी आणि मजेशीर गोष्ट आहे. एन्जॉय करू शकता तुम्ही निबंध लिहिणं. कारण काय एरवी तुम्ही बघा, यू-पी-एस-सीचे उत्तर आपण लिहितो. मर्यादित जागा आहे. 2 पानं, 3 पानं तेवढीच जागा असते यू-पी-एस-सीने दिलेली त्या आन्सर शीटमध्ये. त्याच्यातच तुम्हाला लिहायचं असतं. खूप जास्त लिहिता येत नाही. निबंधामध्ये असं नाहीये. 1000 ते 1200 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. खूप मोठी स्कोप जागा आहे तुम्हाला. खूप काही लिहिण्याचा स्कोप आहे याच्यामध्ये. म्हणजे मर्यादा नाहीयेत. यू-पी-एस-सीने तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. घे बेटा टॉपिक पण तुम्हीच निवडा. असं नाही की हाच टॉपिक आहे याच्यावरच निवडा. तुम्हाला माहिती असेल की निबंधाचा पेपर कसा असतो, की त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात.
सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये तुम्हाला 4 टॉपिक दिलेले असतात. त्याच्यातल्या कुठल्याही एका टॉपिकवर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. तुम्ही चूज करा त्या 4 पैकी 1. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये तसंच असतं. तुम्हाला 4 टॉपिक दिले असतात निबंधाचे. त्या 4 पैकी एका टॉपिकवर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. परत तुमची चॉईस आहे. एवढं स्वातंत्र्य आहे निबंधाच्या पेपरमध्ये, की 4 पैकी 1 टॉपिक निवडा, निबंध लिहा. दुसऱ्या 4 पैकी 1 निवडा, निबंध लिहा. टॉपिक निवडायचं स्वातंत्र्य. किती मोठा लिहायचं हे तुम्ही ठरवायचं. युपीएससीने सांगितलं की 1000 ते 1200 शब्दांमध्ये असावा, त्याच्यापेक्षा जास्त नको. 1200 शब्द मॅक्सिमम आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि एकदम खूप लहानसे लिहून ठेवतोय, 4 पानामध्ये निबंध लिहिला, 400 शब्दांमध्ये, असंही नाही. म्हणून त्यांनी ते अंदाज दिला की 1000 शब्दांमध्ये मिनिमम तिथपर्यंत या. कमीत कमी 1000 शब्द तर लिहा आणि जास्तीत जास्त 1200 लिहा. म्हणजे खूप लहानही लिहू नका, खूप मोठाही लिहू नका. 1000 शब्द म्हणजे जवळपास 9 ते 10 पान. आपण समजू की एका पानामध्ये एक नॉर्मल माणूस जो लिहितो, व्यवस्थित हँडरायटिंग काढून, खूप लहान लहान पण नाही, खूप मोठे मोठे पण नाही, अक्षर, अशा पद्धतीने जो माणूस लिहितो, साधारणतः युपीएससीची जी आन्सर शीटची साईज आहे, एका पानावर 100 ते 120 शब्द बसतात त्याचे. आता 1000 शब्दांमध्ये लिहायचं म्हणजे जवळपास 10 पानं लिहायची. हा ठीक आहे, एखाद पान जास्त लिहिला काही हरकत नाही. 10चं 11 लिहिलं ठीक. 1100 शब्द झाले, 1150 झाले तरी हरकत नाही. पण एकदम 14-15 पानं नका लिहून. म्हणजे एकदम 1500-1600 शब्दांमध्ये त्यांनी म्हटलं 1000 ते 1200 शब्दात लिहा, तुम्ही 1500-1600 शब्द लिहून आले, असंही व्हायला नको. तर त्यासाठी त्यांनी फक्त ती शब्द मर्यादा दिली आहे. खूप स्वातंत्र्य आहे आपल्याला. निबंध तुम्ही कशा पद्धतीने लिहिता, असं त्यांची काही हे नाही की असंच लिहायला पाहिजे, ते सुरुवातीला तेच असलं पाहिजे, शेवट असाच झाला पाहिजे, असं काही नसतं. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमच्या मर्जीने लिहा. ठीक आहे. पण बरेच लोकांना हे स्वातंत्र्य उपभोगताच येत नाही. किंबहुना या स्वातंत्र्याचा गैरवापर होतो. याच्याशी संबंधित काही गोष्टी आहेत, मजेशीर गोष्टी आहेत, त्या तुम्हाला सांगतो. एकदा एका शाळेच्या निबंधाच्या पेपरमध्ये, शाळेची परीक्षा सुरू होती. निबंधाचा पेपर होता त्या परीक्षेत आणि त्याच्यातला एक टॉपिक होता, माझा आवडता प्राणी. आता समजा की हा टॉपिक कंपल्सरी होता. तुम्हाला याच्यावरच निबंध लिहायचा होता. सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यावरच निबंध लिहायचा होता, माझा आवडता प्राणी. आता एक विद्यार्थी होता, ज्यांनी कधीच आयुष्यात असा कधी विचारच केला नाही, आवडता प्राणी बी. आणि बिचारा एकदम बिनधास्त व्यक्ती होता, मुलगा जो कोणी आहे. याला माहिती होतं प्राणी असतात, ठीक आहे, कुत्रं, मांजरं, उंदीर, बिंदीर, हत्ती, वाघ, सिंह, हे प्राणी आहेत हे याला माहिती होतं. पण प्राणी पण आवडता असू शकतो असं काही याचं यांनी विचारच केला नव्हता. आता हा पेपरमध्ये जाऊन बसतोय आणि बघतोय की निबंध लिहायचाय, माझा आवडता प्राणी. आता याचा कुठलाच प्राणी खरं म्हटलं तर आवडता नव्हताच. याला सगळेच प्राणी किंवा समजा की सगळेच प्राणी सारखेच आवडत होते. वाघही आवडत होता, कुत्राही आवडत होता, हरिणी आवडत होतं, मांजरी आवडत होतं, हत्ती आवडत होता, जिराफी आवडत होता. सगळेच प्राणी याला आवडत होते किंवा समजा की कुठलाच प्राणी आवडत नव्हता. याला एकमेव प्राणी आवडत होता तो म्हणजे आपण स्वतः, मनुष्य प्राणी. असं बाकी प्राण्यांबद्दल काही अशी विशेष आपुलकी, प्रेम-बिम काही नव्हतं याच्यामध्ये. घरी पण समजा काही कुठला पाळीव प्राणी वगैरे नव्हता याच्या. आता हा मुलगा बिचारा गोंधळात पडला. माझा आवडता प्राणी लिहायचा आहे. मला तर कुठलाच प्राणी आवडत नाही. आता लिहू कसं मी? हा त्याच्यापुढे प्रश्न होता. आणि लिहावं तर लागणार आहे, कारण मार्क पाहिजे नाहीत. मग याने खूप विचार केला. तुम्हाला या चित्रामधून दिसून येत असेल, बघा बिचारा किती विचार करतोय. एवढूसा मुलगा. खूप विचार केला याने आणि मग याला आठवलं. याला आठवलं की एकदा गावाकडे यांनी काय बघितलं होतं आपल्या गावात.
हिने एक दृश्य बघितलं, ते दृश्याच्या डोळ्यापुढे आलं अशा पद्धतीचं. अशा पद्धतीचं एक दृश्य होतं, ज्याने आपल्या गावात बघितलं होतं. अचानक ते दृश्याच्या डोक्यात आलं. बघा त्या चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. याच्या डोक्यातलं चित्र आहे ते. तुम्हाला मी बघा चमत्कारिकरित्या या स्लाइडवर दाखवतोय. ऍक्च्युली त्याच्या डोक्यामधलं आहे, की काही झाडं आहे आणि झाडाच्या खाली एक बकरी बांधली आहे. दिसतंय का तुम्हाला? हो, दिसते सर. आता अजून चांगलं दिसेल. हो. ठीक आहे. हे दृश्य त्याच्या डोक्यापुढे आलं. त्यांनी कधीतरी कुठेतरी बघितलं होतं गावाकडे, की एक बकरी होती आणि त्या बकरीला झाडाखाली बांधलं होतं. बस याच्या डोक्यात लाईट लागला. याला लक्षात येऊन गेलं, की ज्याचा हा विचार करतोय याला त्याचं उत्तर आता मिळालंय. आणि यांनी निबंध लिहायला सुरुवात केली. माझा आवडता प्राणी, माझा आवडता प्राणी आहे बकरी. कारण याच्या डोक्यात बकरी आली होती ना, याने लिहिलं माझा आवडता प्राणी आहे बकरी. आता याच्या पुढे याला बकरीबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि याला इंटरेस्टही नव्हता बकरीमध्ये काही. पण फक्त डोक्यात ते चित्र आलं म्हणून यांनी लिहून टाकलं पहिलंच वाक्य निबंधामधलं, माझा आवडता प्राणी आहे बकरी. मग पुढचं वाक्य यांनी लिहिलं, बकरीला 4 पाय असतात, एक मान पण असते. त्या मानेमध्ये आपण दोरी बांधू शकतो. त्या दोरीचा दुसरा टोक आपण झाडाला बांधू शकतो. झाडं वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही मोठे असतात, काही लहान असतात. काही झाडांना काटे असतात, काही झाडांना काटे नसतात. काही झाडांना फळं लागतात, काही झाडांना फळं लागत नाहीत. माझं मत असं आहे, की काटे असलेल्या झाडाला बकरी बांधू नये, तिला इजा होऊ शकते. काटे नसलेल्या झाडांना बकरी बांधावी म्हणजे तिला इजा होणार नाही. जसे की आंब्याचे झाड. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात. आंबे खायला गोड असतात. मला आंबे खूप आवडतात. आंब्यांना फळाचा राजा म्हटलं आहे. आपल्या देशात बरेचसे प्रकारचे आंबे निर्माण होतात. त्यांचं उत्पादन होतं. पण त्यातला हापूस आंबा हा खूप प्रसिद्ध आहे. तो निर्यात पण केला जातो. म्हणून त्याची बाजारात किंमत वाढते. मला हापूस आवडतो. दर उन्हाळ्यात माझे बाबा हापूस आंब्याची पेटी घरी आणतात. मी रोज एक हापूस आंबा खातो. हापूस आंबा खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं. तुम्हीही उन्हाळ्यामध्ये हापूस आंबा खात जा. आणि आपण सर्व मिळून सरकारला विनंती करू, की फक्त उन्हाळ्यातच नको, तर वर्षभर हापूस आंबा मिळण्यासाठी एक योजना राबवावी. वगैरे, वगैरे असं यांनी लिहिलं. जेवढी ती शब्द मर्यादा होती 200-500 शब्दांमध्ये लिहायचं होतं. व्यवस्थित लिहिलं सगळं 200-500 शब्दांमध्ये. त्याचा पेपर शिक्षकाने चेक केला आणि एक हापूस आंब्याच्या आकाराचा 0 याला दिला. आणि त्याच्या खाली लिहिलं पण याच्या शिक्षकाने, तुला हापूस आंबा आवडतो म्हणून तुझ्यासाठी हा खास हापूस आंबा पाठवतोय. आनंदाने आणि समाधानाने खा आणि खुश राहा. विषय काय होता? माझा आवडता प्राणी. यांनी लिहिलं काय? झाडं कुठल्या प्रकारची असतात, आंबा काय असतो, आंबा मला आवडतो, हापूस आंबा आवडतो, त्याची निर्यात होते. वर्षभर आंबा मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, योजना राबवली पाहिजे. अरे टॉपिक काय होता? तेच विसरून गेला. टॉपिक होता माझा आवडता प्राणी. हा लिहून आला भलतंच काहीतरी. हे जरी तुम्हाला गमतीशीर वाटत असलं तरी हे होतं. आता आपण जी टेस्ट सिरीज घेतली होती मेन्सची मागे काही महिन्यात, आम्ही हे बघितलंय. कॉमन प्रॉब्लेम आहे, कॉमन. असं नाही की 100 एखाद विद्यार्थी करतो. मी तुम्हाला सांगतो 20% विद्यार्थी हेच करतात. आतापर्यंतच्या माझ्या ऑब्झर्वेशन मधलं मी तुम्हाला सांगतोय. अंदाज नाहीये हा. 10 पैकी 2 विद्यार्थी हीच चूक करतात.
टॉपिक काहीतरी वेगळा असतो निबंधाचा, लिहून काहीतरी वेगळे येतात. कदाचित टॉपिक बद्दल माहिती नसेल म्हणून काहीतरी वेगळं लिहून येत असतील. जसं याच्या बाबतीत घडलं की याचा कुठला आवडता प्राणी नव्हताच. कधी विचारच केला नाही की माझा आवडता प्राणी पण असू शकतो, की चला बा एखाद्या प्राण्याबद्दल आपल्याला आवड निर्माण होऊ शकते, की करावी आपण, किंवा आहे बा मला एखाद्या प्राण्याबद्दल आवड, त्याच्याबद्दल जरा माहिती घ्यावी वगैरे. काही नाही. असा टॉपिक आहे. आता बिचारा याच्यासाठी तर कंपल्सरी होता हा. पण आपले युपीएससीचे ऍस्पिरंट्स पण बरेचदा असं करतात. एखादा टॉपिक निवडतात, त्याच्यावर निबंध लिहायला घेतात. सुरुवातीला थोडा वेळ 2 पानं तुम्हाला वाटतं की यांनी बरोबर टॉपिकला अनुसरून लिहिलंय. तिसऱ्या पानापासून काहीतरी वेगळंच होऊन जातं मग सुरू. तो टॉपिक राहून जातो तिकडे, वेगळंच काहीतरी सुरू होऊन जातं. कॉमन मिस्टेक आहे ही. म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण सांगतोय. हे असं होतं. याचाच एक मित्र होता. हा जो विद्यार्थी तुम्हाला दिसतो इथे स्क्रीनवर, याच्याच वर्गात एक दुसरा मुलगा होता. त्याच्यासाठी हाच टॉपिक होता. दोघे आता एकाच वर्गात आहे म्हणजे सारखाच पेपर असणार आहे. त्याच्यासाठी हाच टॉपिक होता, माझा आवडता प्राणी. हा टॉपिक बघितल्याबरोबर हा इतका खुश होऊन गेला. बघा ते चेहऱ्यावर दिसत आहे बघा. आनंद मावत नाही त्याच्या चेहऱ्यावर. एवढा आनंद. कारण काय? तर याच्या घरी एक पाळीव कुत्रा होता. सॉरी, आजकाल कुत्रा नाही म्हणता येत. डॉग होता. आजकाल बऱ्याचशा लोकांना वाईट वाटतं कुत्रा म्हटलं तर. त्यांच्या घरी जो पाळीव प्राणी आहे, 4 पायाचा, एका शेपटीचा, जो शेपटी हलवतो सहसा, त्याला बघून, आपल्या मालकाला बघून, त्याला कुत्रा म्हटलेला आजकाल लोकांना चालत नाही. हे तो कुत्रा नाहीये, डॉग आहे. ठीक आहे बेटा, डॉग तर डॉग आहे. याच्या घरी पण एक डॉग होता. आणि याने जसं बघितलं माझा आवडता प्राणी, याच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं आपल्या या डॉगचं. त्याला वाटलं, अरे हे तर खूप सोपं आलं. माझ्याच घरी कुत्रा आहे. माझा आवडता प्राणी आहे तो. आता मी तर मस्त निबंध लिहिणार आहे. यांनी निबंध लिहायला सुरुवात केली. माझा आवडता प्राणी आहे कुत्रा. आमच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे. त्याचं नाव आहे मोती. मोती हा जर्मन शेफर्ड ब्रीडचा कुत्रा आहे. याला जर्मन शेफर्ड याच्यासाठी म्हणतात कारण हा जर्मनीमध्ये गुराख्याचं काम करतो, शेफर्डचं काम करतो. म्हणून याला जर्मन शेफर्ड म्हणतात. अशा शेफर्ड ब्रीडच्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत. जसे की बेल्जियम शेफर्ड. शेफर्ड व्हरायटीचे कुत्रे शारीरिक दृष्ट्या फार मजबूत असतात. ती वेगाने पळू शकतात. ते दूरपर्यंत वस्तूंचा वास घेऊ शकतात. वेळ पडल्यास हे आक्रमकही होऊ शकतात. पण मला पामोलियन व्हरायटीचे कुत्रे जे आहेत ते अजिबात आवडत नाहीत. ते फक्त शोपीस असतात. त्यांचा काही उपयोग नाही. तुम्ही त्यांना फक्त उशी म्हणून डोक्याशी घेऊन झोपू शकता. कुत्र्यांच्या नावावर पामोलियन जी ब्रीड आहे ती कलंक आहे. तिच्यावर सरकारने प्रतिबंध टाकला पाहिजे. जर्मन शेफर्डची व्हरायटी अजून जास्त निर्माण केली पाहिजे. जर्मन, बेल्जियम शेफर्ड हे युरोपातील व्हरायटी आहेत. भारताने एक स्वतःची व्हरायटी विकसित केली पाहिजे. इंडियन शेफर्ड त्याला नाव द्यायला हवं. भारत सरकारने या दिशेने प्रयत्न केले पाहिजे. याच्यावर वैज्ञानिक संशोधन व्हायला पाहिजे आणि इंडियन शेफर्ड निर्माण व्हायला पाहिजे. तो आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असेल. पूर्ण जगभरात इंडियन शेफर्डचं नाव व्हायला पाहिजे. ती व्हरायटी पसरायला पाहिजे. जेणेकरून 7 समुद्रा पलीकडे पण आपल्या नावाचा डंका वाजेल. इंडियन शेफर्ड बनवताना जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम शेफर्ड यांचं हायब्रिडायझेशन आपण करू शकतो. वगैरे 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 अजून लिहून ठेवले. तुम्हाला काय वाटतं, हा जो अशा पद्धतीचा निबंध लिहिला हा योग्य होता का टॉपिक नुसार? हो.
योग्य होता. सेकंड वाला. सेकंड वाला ना. हो. ही चूक. उरलेले 60% लोक जे आहेत, उरलेले म्हणजे 60% विद्यार्थी ही चूक करतात. 20% विद्यार्थी असतात जी पहिलीवाली चूक करतात, की टॉपिक एकीकडे, आपण लिहून आलो काहीतरी एकीकडे. 60% विद्यार्थी जे आहे ते ओव्हर एक्साइटमेंटची चूक करतात. टॉपिक काय होता? माझा आवडता प्राणी. तुम्हाला लिहायचं होतं प्राण्याबद्दल. तुम्ही काय लिहिलं? तुम्ही एखाद्या जर्मन शेफर्ड व्हरायटी बद्दल लिहून आलात फक्त. त्यातल्या त्यात हे काल्पनिक उदाहरण आहेत, पण मी तुम्हाला हे समजावं म्हणून मी सांगतोय, कारण हे बहुतांश विद्यार्थ्यांना समजलेलं नाहीये अजून. UPSC ची तयारी करतायत, मागचे 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, अजूनही समजलेलं नाहीये. आता मी मेन्सची टेस्ट सिरीज घेतली, त्यातले हे मुलं होते आपल्या महाराष्ट्रातले जे प्री पास झाले होते. त्यातले बरेचसे विद्यार्थी सेल्फ स्टडीवर पास झाले होते, कुठेच क्लास वगैरे लावला नव्हता. आता जेव्हा निबंध लिहिते, ही सेकंड प्रकारची चूक करते जास्त. मॅक्सिमम विद्यार्थी ही सेकंड प्रकारची चूक करतात. ओव्हर एक्साइटमेंट म्हणतो मी त्याला, अति उत्साह. तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय दिसला की एवढा उत्साह निर्माण होतो मनात, आणि त्या अति उत्साहामध्ये चुका करतात. आता बघा, याला हा टॉपिक माहिती होता, माझा आवडता प्राणी. याचा एक आवडता प्राणी पण होता या दुसऱ्या विद्यार्थ्याचा. हा चांगला निबंध लिहू शकला असता. याने काय केलं? याने सुरुवातीला लिहिलं की माझा आवडता प्राणी कुत्रा आहे, माझ्या घरी एक पाळीव प्राणी आहे, पाळीव कुत्रा आहे, तो जर्मन शेफर्ड व्हरायटीचा आहे. चला, इथपर्यंत पण ठीक आहे. तू त्याची व्हरायटी पण सांगितली, थोडस त्या व्हरायटी बद्दल 2 वाक्य लिहिले, ते पण चालतंय. की जर्मन शेफर्ड व्हरायटी, हिचं मूळ जे आहे ते युरोपमध्ये आहे. तिथे याला गुराखी म्हणून किंवा शेफर्ड डॉग्स म्हणून यांना वापरलं जातं. हे जे गुरं असतात, गाई म्हशी म्हणा, मेंढरं म्हणा, बकऱ्या म्हणा, यांना जेव्हा चारायला घेऊन जातात मैदानी प्रदेशांमध्ये, तिकडे जे गवताळ प्रदेश आहे तिथे, तर तिथे हे त्यांचं रक्षण करतात, हे डॉग वगैरे. असं असं लिहिलं, चला तेही ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अति उत्साह कुठे आला. भारताने स्वतःची ब्रीड डेव्हलप करायला पाहिजे. इंडियन शेफर्ड तिला नाव द्यायला पाहिजे, तिचा जगभरात प्रसार व्हायला पाहिजे. हे मला सांगा, हे या टॉपिकला अनुसरून आहे का माझा आवडता प्राणी? कारण काय? आता याचं मन बोलायला लागलं. आता हे विचार याच्या डोक्यातून येत नाहीये. आता हे याच्या मनातून, जो मनात एवढा उत्साह तयार झालाय ना, आता त्याच्यातून हे येत आहे. तुला कोणीतरी विचारलंय का की भारताने स्वतःची कुत्र्याची प्रजाती विकसित करायला पाहिजे की नको, तिला काय नाव द्यायला पाहिजे? नाही आहे हे ओव्हर एक्साइटमेंट आहे, अति उत्साह. 60% विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतोय, निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी ही चूक करतात. ओव्हर एक्साइटमेंट, अति उत्साह. 10 पेपर आम्ही जेव्हा निबंधाचे तपासतो, आम्ही बघतो की त्या 10 पैकी 6 लोकांनी ही चूक केली. ओव्हर एक्साइटमेंट, अति उत्साह. एखादा टॉपिक मला माहिती होता की मी स्वतः सिलेक्ट केलाय UPSC मध्ये निबंध लिहायला. ऑब्व्हियसली आपण आपल्याला जो आवडता टॉपिक आहे 4 पैकी आपण तो निवडू. मग काय होतं माहितीये का? तो निवडल्यावर माणसामध्ये इतका ओव्हर उत्साह निर्माण होऊन जातो की आपण विसरून जातो नेमकं त्या टॉपिक मध्ये काय विचारलाय, तो टॉपिक काय आहे, काय लिहिणं अपेक्षित आहे, आणि आपण काय लिहितोय. काहीतरी वेडं वाकडं विचित्र लिहून येतो. असं वाटतं आपल्याला, असं वाटत असतं की आपण टॉपिकला अनुसरून लिहिलंय, काहीतरी वेगळं विचित्र लिहिलेलं असतं. पण मग जेव्हा एसएच्या पेपरमध्ये मार्क मिळत नाही ना, मग त्यावेळेस विशेष म्हणजे आपल्या मराठी मुलांचं नेहमीच रडगाणं, UPSC मध्ये पार्शियालिटी होते. फक्त ते UP बिहाऱ्यांना मार्क देतात, आपल्याला देत नाहीत. मी एवढा छान निबंध लिहून आलो, 12 पानांचा लिहिलाय मी निबंध, 12 पानांचा. मध्ये मध्ये त्याला हायलाइट केलंय, जे इम्पॉर्टंट वाक्य होते त्यांना अंडरलाईन केलं, असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं, तरी बघा मला 50च मार्क मिळाले. आणि तोच माझा एक तो बिहारी मित्र आहे, लायब्ररीमध्ये माझ्या बाजूला बसत होता, त्याला 120 मार्क मिळाले निबंधामध्ये. पार्शियालिटी होते, भेदभाव होतो. नाही होतंय बेटा, भेदभाव नाही होतंय, पार्शियालिटी नाही होते. मान्य कर, तुला जमत नाही, तू चुकीचा निबंध लिहि. तू 15 पानं लिहिले असतील,
काही उपयोग नाहीये, तू चुकीचं लिहून आलाय सगळं, कसे मार्क देणार आहे? 2 कॉमन चुका ज्या आहेत, ज्या निबंध लिहिताना विद्यार्थी करतात, त्या तुमच्या पुढे स्क्रीनवर आहेत. पहिली चूक, ज्या टॉपिक बद्दल माहिती नाही तो निवडणं. तुम्ही म्हणाल सर मग असं का करतात लोक? लोकांमध्ये माहितीये का युपीएससी बद्दल बरेचसे गैरसमज आहेत. लोकांना असं वाटतं वेगळ्या काहीतरी टॉपिकवर निबंध लिहिला की मार्क मिळतात. बरेचशे विद्यार्थ्यांचा हा समज आहे. 4 आहे, याच्यातलं सगळ्यात जास्त मुलं जी आहे ते कुठल्या टॉपिकवर निबंध लिहिणार? हा, कारण हा थोडा सोपा वाटतोय. दुसरा नंबरचा हा आहे, याच्यावर पण बरेचसे लोक लिहितील. मी असं टॉपिक सिलेक्ट करतो ज्याच्यावर कोणी लिहिणार नाही, म्हणजे मला जास्त मार्क मिळतील. नाही होणार आहे बेटा तसं. काहीतरी वेडा विचित्र विषय निवडला ज्याची तुला स्वतःला माहिती नाही आणि तू निबंध लिहितोय, तुला जमणारच नाहीये. उगाच काहीतरी लिहून येशील, टॉपिक वेगळा, तुझं काहीतरी वेगळं आणि लिहून येतात. विशेष म्हणजे हे कधी होतं माहितीये का? तुम्ही बघा युपीएससीच्या पेपरमध्ये काही असे आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल नेचरचे टॉपिक असतात. तुम्ही जुने पेपर आपण बघूत, त्याच्यामध्ये बघा काहीतरी असं आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल तात्विक प्रकारचे विषय असतात ते. जसं की एक तुम्हाला सांगतो युपीएससीच्या पेपरमध्ये आलेला टॉपिक आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स. महात्मा गांधी हा निबंधाचा टॉपिक होता, युपीएससीच्या पेपरमध्ये आलेला. मला वाटतं 2015 की 16च्या मेन्स मध्ये आलेला आहे. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स हा एक टॉपिक होता युपीएससीच्या पेपरमध्ये. महात्मा गांधी. आता बरेचसे विद्यार्थी होते ज्यांना महात्मा गांधी, अरे महात्मा गांधी आपलाच माणूस आहे, चला चला का लिहा लिहा लिहा. ते वाक्य काय ते विसरून गेले, महात्मा गांधी. आणि बरेचसे विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतोय, आता आम्ही टेस्ट सिरीज घेतली, आम्ही मुद्दामून हा टॉपिक दिला होता त्याच्यामध्ये. मला बघायचं होतं मुलं कशी लिहितात. तुम्हाला सांगतोय 10 मुलांनी ज्यांनी या टॉपिकवर निबंध लिहिला, 9 मुलांनी चुकीचा निबंध लिहिलाय. एका दुसरा होता फक्त ज्याने व्यवस्थित लिहिला, बाकी 9 मुलांनी चुकीचं लिहून आलेले आहे. त्याचं कारण काय माहितीये का? यांनी फक्त त्याच्यात महात्मा गांधी बघितलं. ते वाक्य काय, अरे ते महत्वाचं आहे. हे महात्मा गांधीचे महत्वाचं नाही नाव, हे नाव नसतं तरी तिथे, युपीएससीने जर महात्मा गांधी दिलं जरी नसतं तरी काही फरक पडला नसता. त्यांनी मुद्दामून महात्मा गांधी दिलं, कारण त्यांना माहितीये की याच्यात येडे लोक आहेत म्हणून. त्यांना त्या येड्यांनाच बाहेर काढायचं. ही परीक्षा त्याच्यासाठी घेतली जाते, येडे आत गेले नाही पाहिजे म्हणून. फसले जे येडे लोक होते ते, फसले त्याच्यात, त्या महात्मा गांधीच्या नावामध्येच फसले. हे पूर्ण निबंध लिहून आले महात्मा गांधीवर. महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी असं केलं, महात्मा गांधींनी तसं केलं, महात्मा गांधी हे होते, त्यांचा जन्म पोरबंदर मध्ये झाला, मग त्याच्यानंतर त्यांनी लॉ शिकायला ते तिकडे गेले, मग आफ्रिकेमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली, मग असं करत असताना हे झालं ते झालं. अरे टॉपिक महात्मा गांधी आहे का? टॉपिक काय आहे? आपण निबंध काय लिहितोय? काही तारतम्य नाही. काहीतरी 10-12 पानं रंगून आले, फालतू, वेस्ट. 10 मार्क नाही मिळायला पाहिजे त्या निबंधावर. खरं तर काहीतरी कचरा लिहून आलात. महात्मा गांधींनी सत्य शिकवलं, अहिंसा शिकवलं, आणि हे शिकवलं आणि ते शिकवलं. अरे तो टॉपिकच नाहीये महात्मा गांधी. टॉपिक काय आहे? बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स. स्वतःमध्ये तो बदल घडवा, ते परिवर्तन घडवा जे तुम्हाला इतरांमध्ये बघायचंय. हा टॉपिक आहे, याच्यावर लिहा. पहिल्या प्रकारची चूक, माहितीच नसणे आणि मग काहीतरी वेडवाकड्या लिहून येणे. असं अजिबात करू नका. माहिती नाही ना, तो टॉपिक घेऊ नका. तुम्हाला चॉईस आहे ना, 4 पैकी 1 निवडायचंय, व्यवस्थित निवडा ना. उगाच असं काहीतरी निवडलं, काहीतरी कुठली तरी अंधश्रद्धा पाळायची की ज्या टॉपिकवर कमी मुलं लिहितात त्याच्यात मार्क जास्त मिळतात, असं काही नाहीये. तुम्ही कुठल्या टॉपिकवर लिहा, चांगलं लिहा. ठीक आहे. दुसरी चूक, ओव्हर एक्साइटमेंट, अति उत्साह. आपल्या आवडीचा टॉपिक
किंवा अशी टॉपिक्स असतात ज्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असतो. आता आपण इतके विषय शिकणार आहोत बघा तुम्ही. भारतीय राज्यव्यवस्था आता आपण शिकतोय. त्याच्यानंतर भरपूर काही शिकायचं आपल्याला. परराष्ट्र संबंध शिकायचे आहेत, आपत्ती व्यवस्थापन शिकायचं आहे, इतिहास शिकणार आहोत आपण, भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, कला आणि संस्कृती, सामाजिक विषय आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर अर्थशास्त्र बघणार आहोत आपण, इंडियन इकॉनॉमी, सामाजिक विकास आपण बघणार आहोत जीएस पेपर 3 मध्ये. नैतिकता वगैरे हे सगळे विषय आपण शिकणार आहोत जीएस पेपर 4 मध्ये. काय होतं माहिती का, आपण इतके विषय शिकतो, इतक्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. एखादा असा विषय आला निबंधात आपल्याला दिसला की ज्याच्याबद्दल आपल्याला आवड आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला वाटतं की आपल्याला खूप माहिती आहे, आपण ओव्हर एक्साइट होऊन जातो. अति उत्साह निर्माण होतो आपल्या मनात आणि मग निबंध जो आहे ना तो आपण मनाने लिहितो. मी तुम्हाला आत्ता सांगतोय, लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. मनाने युपीएससीच्या पेपरमध्ये कुठलीच गोष्ट करायची नाहीये. एक वाक्य, एक शब्द पण आपल्या मनातून यायला नको. सगळं आपल्या डोक्यातून आलं पाहिजे. मनातून आलेले जे लोक मनातून लिहितात ते नापास होतात. गॅरंटी 100%. तुम्हाला जर या पेपरमध्ये नापास व्हायचं असेल कुठल्याही विद्यार्थ्याला, मी त्याला एकच सांगेल, बेटा तू मनातून लिही, तुझ्या मनात जे येतंय ते लिही. 100% नापास होणार तू. हा डोक्याचा पेपर आहे, याला डोक्यानेच लिहायचं आहे. लिहून ठेवा हे वाक्य जे मी सांगतोय. डोक्याने पेपर सोडवा, मनाने नाही. परत एकदा रिपीट करतो, डोक्याने पेपर सोडवा, मनाने नाही. मनातून नका येऊ देऊ गोष्टी, मनातून आलेल्या गोष्टी पेपरवर नका लिहू, तुम्ही नापास होणार. बहुतांश विद्यार्थी हीच चूक करतात, विशेष म्हणजे निबंधाच्या पेपरमध्ये. मनातून गोष्टी येत जातात, हे पेपरवर लिहत जातात, विचारच करत नाही, डोकं बंद करून ठेवलाय, ब्रेनचं काही काम नाहीये, मनातून येत आहे सगळ्या गोष्टी. अति उत्साह पेपरमध्ये दिसून येतो तो. तुम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळेस पेपर चेक करतो आम्हाला सगळं लक्षात येतं हा विद्यार्थी काय विचार करत होता. याने मनातून आलेलं लिहिलंय की डोक्यातून, लक्षात येऊन जातं, सरळ सरळ लक्षात येतं. आता हा मनातून लिहितोय, सुरुवात करतो डोक्याने, माझा आवडता प्राणी वगैरे वगैरे व्यवस्थित काहीतरी लिहेल, टॉपिकला अनुसरून राहील, 2 पानं 3 पानं लिहेल, मग भरकटला, हळूहळू भरकटत जातो. मग टॉपिक राहून जातो वेगळीकडे, याचं आपलंच वेगळं. आम्हाला लक्षात येऊन जातं ठीक आहे आता यांनी डोकं बंद करून ठेवलंय, आता हा मनातून लिहितोय. लिही बेटा लिही, तुला मार्क देणारी नाही असे. आम्ही कॉमेडी म्हणून वाचतो मग ते बघ काय कॉमेडी लिहून ठेवलंय. होतं, विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. ज्यावेळेस मग आम्ही डिस्कशन घेतो, ज्यावेळेस त्यांना सांगतो, त्यावेळेस विद्यार्थी मान्य करतात, हो सर चुकलं. त्यावेळेस लक्षातच आलं नाही म्हणे, असं वाटत होतं आपण बरोबर लिहितोय बरोबर लिहितोय. आता तुम्ही सांगताय की हे असं असं, आता लक्षात आलं म्हणे सर की त्यावेळेस मी मनातून लिहायला सुरुवात केली होती. मी त्या टॉपिक मध्ये इतका गुंतून गेलो होतो की मी विचारच करत नव्हतो मी लिहितोय ते बरोबर आहे की नाही, लिहितोय 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 फक्त म्हणे. हे विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे, करतात विद्यार्थी मॅम. पण हे आम्ही सुरुवातीला सांगतो की चुका करू नका, मनातून नका लिहू, कुठल्याच पेपरमध्ये नाही, कुठल्याच पेपरमध्ये. मी मनाने पेपर सोडवला, अजिबात हे वाक्य तुमच्या तोंडून निघालं नाही पाहिजे आणि झालं पण नाही पाहिजे. डोक्याने पेपर सोडवायचा आहे, विचार करून, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द विचार करून लिहायचा आहे पेपरवर. तुमच्याकडे दुसरी संधी नाहीये. एक आन्सर शीट खराब झाली म्हणून मग ती काढून टाकायची, दुसरी मागायची, हो मला दुसरी आन्सर शीट द्या मॅडम, असं नाही होत युपीएससी मध्ये. हे मी तुम्हाला का सांगतोय, या कॉमन चुका आहे. 80% विद्यार्थी या चुका करतात. पहिली चूक करणारे 20% विद्यार्थी आहेत, दुसरी चूक करणारे 60% विद्यार्थी आहेत. 80% विद्यार्थी हीच चूक करतात ज्यांना निबंधामध्ये मार्क मिळत नाही. तुम्हाला मी सांगतो युपीएससी मध्ये कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. लोक हे म्हणतात ना 7 लाख लोक परीक्षेला बसतात प्रिलिम्सला, मग 10 ते 12 हजार लोकच प्रिलिम्स पास करतात, मेन्सच्या परीक्षेला बसतात, मग त्याच्यातले 3,000 लोक इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात. काही नाही, अंक आहे ते फक्त. कॉम्पिटिशन मी तुम्हाला सांगतोय पेपर
परीक्षेमध्ये काहीच नाहीये. लोक म्हणतात ना खूप कॉम्पिटिशन आहे, काही नाहीये. कारण 95% मूर्ख लोक जी ही परीक्षा देतात. हुशार आहेत, अभ्यासात हुशार आहेत, माहिती खूप आहे, पण मूर्ख आहेत. ही परीक्षा फक्त मूर्खांना बाहेर काढण्यासाठी आहे. आपोआप शहाणे लोक आत येतील आणि यांना शहाणे लोकांनाच घ्यायचे, हुशार लोकांना नाही घ्यायचे. हे तुम्ही बघा, IAS IPS झाल्यावर हुशारीची खूप जास्त गरज नाहीये. फक्त तो व्यक्ती शहाणा असला पाहिजे, सुज्ञ असला पाहिजे, डोकं चाललं पाहिजे, त्याचं मन नाही चालायला पाहिजे. म्हणजे मन असं खूप काही मनाने खूप भारी आहे आणि डोक्याने पैदल आहे, हे असे लोक नको आहे त्यांना. प्रशासनामध्ये गरजच नाही अशा लोकांची. उद्या तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे SP आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये दंगली झाल्या, तुम्हाला मनातून खूप वाईट वाटते, मग काय करणार? ते जे दगड फेकणारे लोक आहेत त्यांच्या पुढे जाऊन बसणार, अहिंसेचा मार्ग स्वीकारून त्यांच्या पुढे काय सत्याग्रह घालून बसणार आहे? मारा, मला दगड मारा, तुम्हाला मारायची असेल तर, पण अजिबात एकमेकांना मारू नका. तुम्हाला तुमचं डोकं फोडून ठेवतील ते लोक. तुम्हाला विचार करायचे की दंगलीवर नियंत्रण कसं करू, काय उपाययोजना करू. खूप जास्त फोर्स तर वापरायचा नाही, एकदम गोळ्या तर चालवायच्या नाहीये, कारण बिचारे निरपराध लोक आहेत. ठीक आहे, भडकले आहेत सध्या, तात्पुरतं भडकलंय, राग आलाय, कोणीतरी त्यांना भडकवलं आहे, म्हणून काय जाऊन त्यांच्यावर गोळ्या चालवणार, बॉम्ब टाकणार त्यांच्यावर, वरून हवेतून एरोप्लेननी बॉम्ब टाकत आहो खाली, दंगलीत संपून टाकतो आता 15 मिनिटात. असं नाही करता येत. तुम्हाला उपाययोजनांचा विचार करा, डोक्यानेच काम करावं लागेल. मनाने खूप करण्याचा स्कोप नाहीये, हे डोकंच आहे. तिथे चालवावं लागेल, परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल, नेमकं काय आहे. ठीक आहे, तर म्हणून या 2 गोष्टी आहेत, या चुका करायच्या नाही. मग प्रश्न येतो की निबंध लेखन, विषय निवडणे सर्वात महत्वाची गोष्ट असतं बघा निबंधाच्या पेपरमध्ये. विषय निवडणे. सेक्शन A मध्ये 4 टॉपिक दिले, त्याच्यातला एक टॉपिक निवडायचा आहे. सेक्शन B मध्ये 4 आहे, त्याच्यातला एक निवडायचा आहे. कुठला निवडायचा? त्यासाठीचं काही मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे, काय आहेत ती बघूयात. विषय निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. कुठकुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? खूप मोठी लिस्ट नाही बनवली मी, थोडक्यात लिस्ट बनवली आहे की 4 पैकी जेव्हा आपल्याला एक टॉपिक निवडायचा आहे, तर कुठली गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे? पहिली, विषयाबद्दल माहिती आणि ज्ञान. आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे त्या गोष्टीबद्दल. माहिती म्हणजे एकदम आकडेवारीच माहिती असलं पाहिजे वगैरे वगैरे असं काही नाही, पण एक ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे का? उदाहरणार्थ एखादा विषय असला, भारताचा अंतराळ कार्यक्रम एक आहे समजा, किंवा अशाशी संबंधित काहीतरी आहे, स्पेस प्रोग्राम ऑफ इंडिया किंवा इंडियन स्पेस प्रोग्राम, अशा पद्धतीचा एक निबंध असेल. आता मी तर, मला ठीक आहे, छान वाटतोय तो, पण माझ्याकडे त्याची माहिती आहे का? एक पुरेशी माहिती आहे का? हा, मला माहिती आहे की भारताचं कुठलं तरी एक यान आहे, ते चंद्रावर गेलं, एक आता सूर्याच्या जवळ गेलं, पण मला या यानांची नावच माहिती नाही समजा. चंद्रावर जे यान गेलं ते चंद्रयान 1 होतं, 2 होतं की 3 होतं, त्याच्यामध्ये रोवर होतं की ऑर्बिटर होतं फक्त ते. मग रोवर काय असतं, ऑर्बिटर काय असतं, सूर्याकडे जे आपण यान पाठवलं त्याचं नाव काय होतं, त्याच्या मागचा उद्देश काय होता? भले 100 उद्देश असतील, आपल्याला एक 4 तरी माहिती आहेत का? की का बरं आपण सूर्याकडे ते यान पाठवलं, आदित्य L1 म्हणून जे आपण यान पाठवलं आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. नेमकं काय अभ्यास करायचा आपल्याला सूर्याचा? बेसिक माहिती. ठीक आहे, मला पूर्ण मिशन ऑब्जेक्टिव्ह नाही माहित आदित्य प्रोग्रामचे, 2-3 तरी गोष्टी मला माहिती आहे का? किंबहुना मला हे माहिती आहे की भारतामध्ये अंतराळ संशोधन जे आहे त्याच्यात प्रामुख्याने भूमिका कुठल्या संस्थेची आहे? इस्रो आहे की DRDO आहे? या बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती आहेत का? सगळ्यात पहिले तर याचा विचार करायचा आहे. एकदम असा टॉपिक नका घेऊ की ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही. जे ते पहिलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना मागच्या स्लाइडवर, आवडता प्राणी, नाहीच माहित कुठला प्राणी, झाडांबद्दल आणि आंब्यांबद्दल लिहून आला, असं व्हायला नको. मग पुरेशी माहिती आहे का टॉपिक बद्दल आपल्याला, हे सगळ्यात पहिले तपासून घ्यायचं. आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल प्रकारचे जे टॉपिक असतात याच्याबद्दल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिलं तर मला तो टॉपिक समजला का? बी द चेंज,
यू वॉन्ट टू सी इन अदर्स. स्वतःचा बदल बनवा जो तुम्हाला दुसऱ्यामध्ये घडवायचा आहे. आता याचे हजार अर्थ निघतात प्रत्येकाला आपाप. त्यांनी पुढे जे नाव दिलं ना महात्मा गांधी, ते त्याच्यासाठी दिलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कुठल्या संदर्भात हे वाक्य दिलेलं आहे. नाही, जर संदर्भ नसेल तर या वाक्याचे हजार अर्थ निघतात. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स. म्हणून त्यांनी तिथे दिलाय महात्मा गांधी. ही महात्मा गांधींचं वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला एक संदर्भ लक्षात आला पाहिजे की कशाच्या बाबतीत आहे. आपल्याला तो समजला का टॉपिक? त्याची जर काही पार्श्वभूमी असेल तर ती आपल्याला माहिती आहे का? अशा पद्धतीने पहिले तर आपल्याकडे ती माहिती किंवा पुरेसं ज्ञान आहे का हे पहिले तपासून घ्यायचं टॉपिक निवडायच्या आधी. काहीतरी वेगळं लिहून येतो. काही लोक विद्यार्थ्यांचा असा समज आहे की काहीतरी वेगळ्या विचित्र टॉपिकवर जर तुम्ही निबंध लिहिला तर तुम्हाला मार्क मिळतातच. असं काही नाहीये. युपीएससीने असं कुठेच म्हटलं नाहीये. त्याच्यामुळे उगाच असं काहीतरी की ठीक आहे मला एखादा टॉपिक माहिती नाही पण तरी मी सिलेक्ट करते आणि लिहायला घेते, असं करायचं नाही. किंवा मला थोडीच माहिती आहे त्याच्याबद्दल, 2च गोष्टी माहिती आहे म्हणून मी तो टॉपिक घेतला. अरे तुम्हाला 10 पानं लिहायचे आणि फक्त 2 गोष्टींची माहिती आहे, कसं लिहिणार आहे बाकी? तर 2च गोष्टींवर 10 पानं लिहून येणार आहे. तुम्ही लिहून याल, ते युपीएससीला मार्क देणार आहे का त्याच्यात? नाही देणार ते. त्याच्यामुळे पहिले हे तपासून घ्या की आपल्याकडे माहिती आहे का. ठीक आहे. दुसरं, विषयाबद्दल रुची किंवा आवड. खरंच त्या टॉपिक बद्दल आपल्याला आवड आहे का? आता जसं आपण ह्या युपीएससीचा अभ्यास करू ना, तुमच्या लक्षात येईल इतके विषय शिकणार आहोत आपण, जवळपास 10 विषय शिकणार आहोत आपण. या 4 जीएसच्या पेपरमध्ये 10 विषय शिकतो आपण. मोठमोठे सांगतो मी तुम्हाला. इतिहास झालं, भूगोल झालं, समाजशास्त्र झालं, राज्यशास्त्र झालं, परराष्ट्र संबंध झालं, समजा आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, अर्थशास्त्र, नैतिकता आणि नीतिमूल्ये, असं तुम्ही बघा जवळपास 10 विषय होतात. काही विषयांबद्दल आपल्याला आवड असते, काही विषयांबद्दल नसते फारशी आवड. काही लोकांना अर्थशास्त्र हा विषय नाही आवडत, काही लोकांना इतिहास नाही आवडत, काही लोकांना भूगोल नाही आवडत, काही लोकांना पर्यावरण आवडत नाही. काय ते झाडं आणि ते ग्लोबल वॉर्मिंग आणि हे ते त्याच्याबद्दल अभ्यास. ठीक आहे. मग निबंधामध्ये जेव्हा असा एखादा टॉपिक दिसेल, तुम्हाला माहिती आहे आपल्याला याच्याबद्दल आवड नाहीये, नका घेऊ तो विषय. आता जे मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं, अवकाश तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी किंवा भारताचा अवकाश कार्यक्रम, इंडियन स्पेस प्रोग्राम. ठीक आहे, मला माहिती आहे त्याच्याबद्दल. मला माहिती आहे की चंद्रयान-3 पाठवला, आता चंद्रयान-4 ची तयारी आहे. गगनयान एक कार्यक्रम आहे आपला, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या भारतीय लोकांना अंतराळात पाठवणार आहोत. ते काही दिवस तिथे राहणार आहे आणि मग परत येणार आहे खाली, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आपण वाचलंय, आपल्याला माहिती आहे, पण मला खूप इंटरेस्ट नाही आहे त्या विषयांबद्दल. मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल असं काही खूप रुची आहे, खूप आवड आहे, असं नाहीये. मग मी हा टॉपिक सहसा बघेल की नाही दुसरा एखादा आहे का बघू. हा नको. माहिती आहे पण आवड नाहीये. आणि मी आवड बघा दुसऱ्या नंबरवर दिलाय. पहिल्या नंबरवर आहे माहिती आणि ज्ञान दिलंय, दुसऱ्या नंबर मी रुची, आवड दिलाय. त्याचं कारण हे तुम्हाला दुसऱ्यांदा विचार करायचा. पहिला विचार हा नाही करायचा की मला रुची आहे की आवड आहे. ज्यांनी पहिले हा विचार केला तो चुकीचा टॉपिक निवडतो. कारण आपण पहिले काय विचार करतो, मला या विषयाबद्दल आवड आहे का? सहसा विद्यार्थ्यांना सांगितलंय तेच जातं. तुमची आवड बघा पहिले. आवड बघितली, हो मला टॉपिक आवडला, झालं, निबंध लिहायला सुरुवात केली, फायनल झालं तिथे की मी या टॉपिकवर निबंध लिहिणार आहे. आवड आहे, खूप आवड आहे, माहिती काय, काहीच नाही. निबंधामध्ये एक टॉपिक आला, क्रिप्टोकरन्सीचा उदय आणि संभावित धोके. मला आवड आहे, मला क्रिप्टोकरन्सी बद्दल समजा आवड आहे. हे जे बिटकॉइन, डॉजेकॉइन वगैरे जे आहे, मला खूप आवड आहे यांच्याबद्दल. एखादा विद्यार्थी असेल जो स्वतःच्यामध्ये ट्रेडिंग बिडिंग करत असेल काहीतरी, आवड आहे. माहिती आहे का? नाही.
मला फक्त बिटकॉइन आणि डॉजीकॉइन एवढंच माहितीये. मला एवढं माहितीये की त्यांचं ट्रेडिंग होतं, त्यांचं मूल्य झपाट्याने बदलतं आणि ज्याच्यातून आपण फायदा कमवू शकतो. बस ठीक आहे. याच्या मागची टेक्नॉलॉजी काय? क्रिप्टो करन्सी मागची माहिती नाही. कसं काम करते माहिती नाही. व्यापार कसा होतो माहिती नाही. संभाव्य धोके काय आहेत माहिती नाही. भारत सरकारची क्रिप्टो करन्सी बद्दल काय भूमिका आहे माहिती नाही. आरबीआयचे काय दिशानिर्देश आहे यांच्याबद्दल माहिती नाही. माहिती काहीच नाही. आणि फक्त आवड होती क्रिप्टो करन्सी बद्दल म्हणून तो टॉपिक निवडला. 2 पानं लिहिले, तिसऱ्या पानात आता अडून बसलाय. सुचतच नाही काय लिहू. तेवढीच माहिती होती. त्या 2 पानात जेवढं लिहिलं ना तेवढीच माहिती होती. पलीकडे काही माहितच नाही. आता काय लिहिणार? लिहायचे काय 10 पानं आहेत. तिसऱ्या पानावर सुचत नाहीये काय लिहू म्हणून. पेनच चालत नाही. होतं. हेही होतं. मी काल्पनिक गोष्टी सांगत नाहीये. ऍक्च्युअल गोष्टी आहेत ज्या मुलांसोबत घडतात. मुलं आम्हाला सांगतात. आम्ही स्वतः त्या सिरीजमध्ये ह्या गोष्टी बघतो मुलांसोबत होताना. म्हणून सांगतोय की पहिले आवड किंवा रुची हा पहिला मुद्दा नसावा. आपल्याकडे माहिती आहे किंवा नाही ते पहिले बघावं. माहिती आहे मला एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे, मग दुसरं आहे की मला रुची आहे की आवड आहे. काय होतं की रुची आणि आवड असली ना, अजून काही चांगल्या गोष्टी येतात त्याच्यात मग निबंधामध्ये. निबंध म्हणजे काही असं नुसतं तांत्रिक गोष्ट नाहीये की रोबोट सारखं बसून लिहायचं. नाही, याच्यामध्ये तुमच्या मनाची जी क्रिएटिव्हिटी आहे, सृजनात्मकता जी आहे ती पण यायला पाहिजे. त्याच्याने एक्स्ट्रा मार्क मिळतात तुम्हाला. 10-15 मार्क जे एक्स्ट्रा मिळतात ते याच्यातून येतात मग. माहिती तर सगळेच मांडणार आहे त्याच्यात. एखादा टॉपिक आहे, माहिती सगळेच लिहिणार आहे त्याच्यात. सगळ्यांनी युपीएससीचा अभ्यास केलाय. सगळे न्यूजपेपर वाचतात, द हिंदू वाचतात, इंडियन एक्सप्रेस वाचतात. मोस्ट ऑफ द आपले जे सोर्सेस आहेत, पुस्तकं आहेत, हे कॉमन आहे. सगळे तेच पुस्तकं वापरतात. एम लक्ष्मीकांत प्रत्येक युपीएससी ऍस्पिरंट वापरतो. वेगळं काहीच नाहीये त्याच्यात. काहीतरी आपल्या याच्यात वेगळं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग हे रुची किंवा आवड ही महत्वाची असते. कारण ज्या विषयाबद्दल आपल्याला आवड आहे, तिथे साहजिक आहे आपण काहीतरी एक्स्ट्रा चांगलं काहीतरी लिहून येऊ. 10-15 मार्क अजून जास्त मिळतील. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे विषयाशी संबंधित वेगवेगळ्या बाजूंबद्दल आपण लिहू शकतो का? याचा विचार केला. एखादा विषय आहे त्याच्याशी कुठल्याही विषयाला वेगवेगळे बाजू असतात, आयाम असतात त्याला. असे वेगवेगळे आयाम आपण त्याच्याबद्दल लिहू शकतो का? उदाहरणार्थ भारताचा अवकाश कार्यक्रम, इंडियन स्पेस प्रोग्राम. आपण याच्याबद्दल याची सुरुवात कधी झाली? कशा पद्धतीने झाली? याची प्रगती कशी होत गेली पुढे? भारताच्या अवकाश कार्यक्रमामध्ये महत्त्वपूर्ण लोकांचं किंवा काही लोकांचं जे महत्त्वपूर्ण योगदान आहे किंवा महत्त्वपूर्ण लोक कोणकोणते राहिले आहेत? जसं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत, डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. आपण थोडक्यात त्याच्याबद्दल लिहू शकतो का? मला माहिती आहे का की डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं काय योगदान आहे भारतीय अवकाश कार्यक्रमात? डॉक्टर विक्रम साराभाई ज्यांना फादर ऑफ इंडियन स्पेस स्पेस प्रोग्राम म्हटलं जातं, यांचं काय योगदान आहे त्याच्यामध्ये? डॉक्टर सतीश धवन जे आहे त्यांचं काय? असं हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर भविष्यातील भारताच्या भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या योजना, आपण पुढे नजीकचं जे भविष्य आहे पुढच्या 5-10 वर्षातलं, याच्याबद्दल आपल्या काय योजना आहेत? जसं मानवाला अंतराळात पाठवायचं आहे गगनयान. भारतीय अंतरिक्ष स्टेशन, भारत स्वतःचं एक स्पेस स्टेशन बनवतोय भविष्यामध्ये. आत्ताच नुकतंच मागच्या महिन्यात त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली. हे अशा गोष्टी आल्या पाहिजे वेगवेगळ्या बाजूने. भारतीय अवकाश कार्यक्रमापुढील आव्हाने, कुठकुठल्या गोष्टींचं आव्हान आहे आपल्या अवकाश कार्यक्रमाला वगैरे वगैरे, असं आपण लिहू शकतो का? हा पण विचार करायला पाहिजे ना आपण टॉपिक निवडताना, की मी जर हा टॉपिक निवडला तर मी याच्यात वेगवेगळ्या कुठल्या गोष्टी लिहिणार आहे? मला माहिती आहे का त्याच्याबद्दल? नाहीतर आपण टॉपिक निवडला, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स. याच्यात वेगवेगळं काय लिहू शकतो आपण आपल्याला माहितच नाही. ठीक आहे, पहिल्या वाक्यामध्ये मी आता पहिल्या पॅराग्राफमध्ये मी याचा अर्थ समजवला की नेमका बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स या वाक्याचा अर्थ असा असा होतो की तुम्हाला दुसऱ्यांमध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे, जो बदल अपेक्षित आहे, तो पहिले आपण आपल्या स्वतःमध्ये केला पाहिजे. आपण स्वतः पहिले ते गुण जे आहे, ते मूल्य जे आहे ते आत्मसात करायला हवं वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, समजवलं बरोबर. खाली तुम्ही एखादं उदाहरण दिलं समजा की सहसा लहान मुलं आई वडिलांचं ऐकत नाही.
आई वडिलांची ही तक्रार असते. कारण मुलं हे आई वडिलांचं ऐकत नसतात, हे त्यांचं अनुकरण करत असतात. म्हणून जर एखाद्या आई वडिलांना हवं असेल की आपल्या मुलाने एका विशिष्ट पद्धतीने वागायला हवं किंवा त्यांचं वर्तणूक अशा पद्धतीची असली पाहिजे, तर पहिले त्यांनी ती स्वतः आत्मसात करायला पाहिजे. ठीक आहे, उदाहरण पण दिलं, चला चांगलं आहे. पुढे काय? पुढे काहीच माहिती नाही. इथल्या वेगवेगळ्या बाजूने आपण लिहू शकतो, की नुसतं तुम्ही 10 उदाहरणच देणार आहे. 1 उदाहरण झालं, 2 उदाहरण झालं, 3 उदाहरण. अरे नाही, काहीतरी तर त्याला बाजू पण मांडली पाहिजे ना त्याची. मग बाजू कशी मांडता येईल? फॉर एक्झाम्पल, हे जे वाक्य आहेत, याचा आपण वैयक्तिक स्तरावर कसा वापर करू शकतो? एक व्यक्ती म्हणून कसं मी त्याला अंमलात आणू शकतो? एक समाज म्हणून आपण कसं याला अंमलात आणू शकतो? एक देश म्हणून कसं अंमलात आणू शकतो? आपली अपेक्षा आहे, की आपल्या जे आजूबाजूचे जे देश आहेत, आपले जे शेजारी देश आहेत, यांनी आपल्यासोबत शांततेचे संबंध स्थापित करायला पाहिजे. मग त्या दिशेने असं जर आपल्याला वाटत असेल भारत देशाला, मग आपणही त्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे, की यांच्यासोबत शांततेपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा, वेळ पडल्यास त्यांना मदत करण्याचा. आणि भारत ऑलरेडी करतोय. कुठल्याही देशात ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते, आपण तिथे आपली मदत सामग्री पाठवतो, आपण आपले लोक पाठवतो तिथे मदतीला. उदाहरणार्थ 2014 मध्ये ज्यावेळेस नेपाळमध्ये भूकंप आला होता, आपण ऑपरेशन मैत्री केलं होतं. ते जे नेपाळचे जे लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी, नेपाळ सरकारला मदत करण्यासाठी, जेणेकरून संबंध सुधारले पाहिजे, शांतता बनली पाहिजे. तसंच पाकिस्तानातही जेव्हा पूर आलं, त्यावेळेसही भारताने पाकिस्तानलाही मदत केली होती. अन्न, धान्य, पाण्याचं शुद्ध पाणी आपण त्यांना पाठवलं होतं. तर असं आपण लिहू शकतो, की देशाच्या पातळीवर आपण असं करू शकतो, समाजाच्या पातळीवर असं करू शकतो. अशा वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपण मांडू शकतो. आपल्याला सुचतंय का ते? सुचलं तरी तर आपल्याकडे मुद्दे आहे का त्याच्यामध्ये लिहायला? याचा विचार करायला पाहिजे. आणि चौथं म्हणजे विषयाशी संबंधित उदाहरणं. नुसतं मी पॅराग्राफच्या पॅराग्राफवर लिहितोय असं नाही. तुम्हाला मध्ये-मध्ये उदाहरणं टाकावं लागेल. उदाहरणांचं फार जास्त महत्व असतं. तुमचा मुद्दा पुढच्या पुढे क्लिअर करायला. एखादं तुम्ही वाक्य लिहिलं, होऊ शकते त्याचा मी काहीतरी वेगळा अर्थ काढेल. तुम्ही लिहिताना एका अर्थाने लिहिलं, मी वाचताना वेगळ्या अर्थाने वाचलं. कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं आणि होतं सहसा. निबंधाचा पेपर चेक करताना खूप कॉमन गोष्ट आहे, की अरे नेमकं हे वाक्य मी कुठल्या अर्थाने लिहिलं? असं कधी मग काय होतं त्याच्या खाली तुम्ही एखादं उदाहरण लिहिलं थोडक्यात, की लक्षात येऊन जातं, अच्छा, अच्छा, असं म्हणायचं आहे ह्याला. त्याच्यामुळे उदाहरणं पण असली पाहिजे. खूप महत्वाचं असतं निबंधाच्या पेपरमध्ये उदाहरणं देणं. रिलेव्हंट उदाहरण. ते बळजबरीने आणायला नको, की हां, सरांनी सांगितलं होतं, की 4 उदाहरणं द्यायची आहे निबंधाच्या पेपरमध्ये. मग कशी तरी घुसवू दे मध्ये त्यांना. असं नाही. बोलता-बोलता आपण जसं एखादी गोष्ट सांगतो, की आता जसं मी तुम्हाला याच्या पूर्वीची स्लाईड होती, त्याच्यावर मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. मला एक मुद्दा समजवायचा होता तुम्हाला, की मुलांच्या कॉमन चुका काय होतात निबंधामध्ये. मी काय केलं तुम्हाला 2 उदाहरणं दिली. बघा हे एक उदाहरण आहे, ही चूक मुलं करतात. हे दुसरं उदाहरण आहे, ही चूक मुलं करतात. ही पद्धत असते आपली गोष्ट, आपली बाजू, आपला एखादा मुद्दा आहे, तो पुढच्याला समजवायचा. ही समजायची ती पद्धत आहे. हे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे टॉपिक सिलेक्ट करतानाच आपण विचार करायला पाहिजे, की ठीक आहे या वेगवेगळ्या बाजूंबद्दल मी लिहिणार आहे माझ्या निबंधामध्ये. मग याच्याशी रिलेटेड उदाहरणं माझ्या डोक्यात येतात का? हां, ठीक आहे. या टॉपिकमध्ये लिहिताना मी हे उदाहरण लिहेल. तो टॉपिक लिहिताना मी हे उदाहरण लिहेल. असे 3-4 तरी उदाहरणं आपल्या डोक्यात येत आहे का? हा विचार करायला पाहिजे. आणि या 4 गोष्टी लक्षात ठेवून टॉपिक सिलेक्ट करायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे हे. स्क्रीनशॉट काढून घ्या. वाटल्यास त्याची प्रिंट काढून घ्या. याला फ्रेम करून आपल्या रूममध्ये लावा. कारण हे बनवताना आम्ही खूप विचार केलाय. हे 4 मुद्दे असेच नाही लिहिले. खूप अनुभवाचा वापर केलाय. नेमकं मुलांचं चुकत काय? का चुकीचा टॉपिक निवडताय मुलं? त्याच्यातून आमच्या जे लक्षात आलं, तो सगळा सार म्हणजे हे 4